केंद्रासह राज्य सरकारे कर्जाच्या खाईत लोटल्याचं चित्र समोर आले। राज्याच्या महसुली जमापेक्षा खर्चात वाढ होत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे। राज्याची तूट तब्बल 34,000 कोटींपर्यंत पोहोचण्याची चिन्ह असून राज्याच्या इतिहासातली ती सर्वाधिक तूट असेल असं आधीच्या अर्थसंकल्पातील आकडेवारीवरून दिसतंय। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवर आल्यापासून दरवर्षी हा कर्जाचा डोंगर वाढतोय। कर्जाने सध्या 5 लाख कोटींचा टप्पा पार केलाय। फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात फक्त लेखानुदान मांडण्यात येणार असून संपूर्ण अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडण्यात येईल। त्यावेळी 34,000 कोटींपेक्षा अधिक कोटींचा अर्थसंकल्प मांडण्याची सरकारवर नामुष्की ओढवणार आहे। या महसुली तुटींवर आपण एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दोन 2013-14 या वर्षातली महसुली तूट होती 5,081 कोटी। 2014-15 मध्ये त्यात वाढ झाली आणि महसुली तूट गेली 12,138 कोटींवर। 2016-17 मध्ये 8,536 कोटी, 17-18 मध्ये 14,843 कोटी, 2018-19 मध्ये 15,375, आता 2019-20 मध्ये 34,000 कोटी महसूल तूट ही अपेक्षित।